तर सगळ्यात आधी फ्रेंड्स तुम्ही ब्लाऊजचं फिटिंग आणि फिनिशिंग बघू शकता। बॅक मुंड्यामध्ये भरपूर जणांना जो आहे प्रॉब्लेम होत असतो, फुगा येणं किंवा रिंकल्स पडणं। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण डीप नेक ब्लाऊजचं प्रिन्सेस कट ब्लाऊज कटिंग जे आहे बघणार आहोत। फ्रंट आणि बॅक जो आहे वी नेक मी ठेवलेला आहे। फ्रंटचं सुद्धा फिनिशिंग एकदम छान असं आलेलं आहे। थोडंसं जे मी कप्स लावले होते यामधून थोडेसे ट्रान्सपरंट दिसत होते, सो मी तो ओढणी घेऊन तुम्हाला दाखवलेला आहे। पण ब्लाऊजचं जे फिटिंग आहे एकदम छान आलेलं आहे। आणि डीप नेक ब्लाऊजचं आपण कटिंग जे आहे इथं करणार आहोत। जर तुम्हाला डीप नेक ब्लाऊजमध्ये जर शोल्डर वगैरे पडत असतील तर तुम्ही या पद्धतीने जे आहे कटिंग करू शकता। तर एकदा नक्की ट्राय करा जर तुम्हाला डीप नेक घालायला आवडत असतील आणि जर तुमचं शोल्डर प्रॉब्लेम असेल, पडत असेल जर शोल्डर ब्लाऊजचं, तर तुम्ही या पद्धतीने जे आहे नक्की एकदा ट्राय करा। सो थोडीशी वेगळी पद्धत आहे पण छान आहे, सिंपल आहे आणि परफेक्ट आहेत जे ब्लाऊज व्यवस्थित बसतात। मी तुम्हाला प्रत्येक वेळी ब्लाऊज जे आहे व्हिडिओमध्ये मी घालून दाखवत असतो। तर सगळ्यात आधी आपण अस्त्रवरती मेजरमेंट टाकायचं आहे। 38 साईजसाठी मी तर मेजरमेंट आहे तर ते घेत आहे। याच मेथडनुसार सेम तुम्ही तुमच्या मेजरमेंट घेऊन तुमचं जे ब्लाऊज आहे तर ते स्टिचिंग करायचं आहे। आता इथं बघू शकता पूर्ण उंची ब्लाऊजची मी घेतलेली आहे 14 + 1 इंच 15 इंच घेतली। शोल्डर जे आहे मी शोल्डर घेतलेला आहे 38 साईजला 5.5 शोल्डर घेतलेला आहे। मुंडा मी 6 घेतलेला आहे। त्याच्यानंतर छातीचं आपलं माप टाकायचं आहे। आता 38चा चौथा भाग 9.5 इंच येतो, 9.5 + 2 इंच मार्जिन याच्यामध्ये आपण घ्यायचं आहे। आता कमर जे आहे 8.5 इंच आहे, 8.5 + 2 इंच याच्यामध्ये सुद्धा आपण मार्जिन जे आहे ॲड करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर छाती आणि कमर जे आहे दाखवल्याप्रमाणे आपण असे जॉईंट करून घ्यायचे आहे। आता बॅक साईडचा जो मुंडा आहे तो मी टाकलेला आहे 1.5 इंचावरती। जर तुमचं माप लहान असेल आणि पाठीमागच्या साईडला जर तुम्हाला भरपूर प्लेट आणि फुगा जर येत असेल तर तुम्ही फक्त 1 इंचावरतीच बॅक साईडचा जो मुंडा आहे तर तो घ्यायचा आहे। कारण बऱ्याच कमेंट पण मला आलेले आहेत याच्यावरती की बॅक साईडला जो आहे खूप फुगा वगैरे येतोय 1.5 इंच घेतल्यानंतर, तर तुम्ही 1 इंच सुद्धा घेऊ शकता। जर तुम्ही लहान मापासाठी जर शिवत असाल तर तुम्ही 1 इंच घेऊ शकता। लहान माप म्हणजे 32-34 साईजसाठी तुम्ही 1 इंच घेऊ शकता, अगदी ब्लाऊज जे आहेत प्रॉपर बसतात। आता आपलं हे बॅक साईडचं जे कटिंग आहे तर ते आपण पूर्ण करून घेतलेलं आहे। आता आपण फ्रंट पार्टचं जे आहे कटिंग करून घेणार आहोत आणि एकदम सोपी पद्धत आहे। शोल्डर वगैरे तर अजिबात आपले पडत नाही जर तुम्ही या पद्धतीनं डीप नेक ब्लाऊजचं जर कटिंग केलात तर। आता बघू शकता आपला हा जो बॅक पार्ट आहे तर तो मी अस्तरवरती ठेवलेला आहे आणि अस्तरवरती ठेवताना तो क्रॉसमध्ये आपल्याला ठेवायचा आहे। म्हणजे बघू शकता आपली आयन हुकची जी पट्टी असते तर त्या साईडला मी 1.5 इंच एक्स्ट्रा सोडलेला आहे इथं। तर हे बघू शकता तुम्ही बॅक पार्ट जो आहे मी असा क्रॉसमध्ये ठेवलेला आहे। बॉटमला मी 1.5 इंच एक्स्ट्रा खाली सोडलेला आहे आणि क्रॉसमध्ये आपण ठेवलेला आहे। गळ्याच्या साईडला आपल्याला अजिबात मार्जिन वाढवून घ्यायचं नाही, फक्त मार्जिन आपल्याला बॉटमला 1.5 इंच वाढवायचं आहे आणि जो आपला बॅक पार्ट आहे तर तो अशा पद्धतीने आपल्याला ठेवून घ्यायचा आहे बरोबर अस्तरच्या दुसऱ्या साईडला, अपोजिट साईडला। कारण सेंटरला आपली स्लीव्ज म्हणा किंवा बाकीचे सगळे जे पार्ट्स आहेत तर ते निघून जातात। आता जी गळ्याची रुंदी आहे तर ती आपल्याला ठेवायची आहे 2.25 इंच। तर तुम्ही लहान मापासाठी ब्लाऊज शिवत असाल म्हणजे 34, 30 किंवा 32 तर गळ्याची जी रुंदी आहे तर तुम्ही ती 2 इंच ठेवायची आहे। आता हे बघू शकता असं क्रॉसमध्ये मी आखून घेतलेला आहे। फ्रंट मुंड्याला जो शेप आहे तर तो आपण द्यायचा आहे 1 इंचावरती। अर्धा इंच मी जो मुंडा आहे तर तो मी डाऊन करणार आहे। आता त्याच्यानंतर आपण इथं आपला जो पुढचा गळा आहे तर तो घ्यायचा। तर मी पुढचा गळा जो आहे तो 6 इंच घेतला होता, पण ज्यावेळी आपण प्रॉपर शेप काढू वी नेक तो ते जे टोक आहे वी नेकचं थोडंसं आणखीन ते खाली येणार आहे। सो इथं घेताना पहिल्यांदा आपल्याला थोडासा कमी इथं गळा जो आहे तर तो घ्यायचा आहे। आता 4 इंच बघू शकता, 1.5 इंच सोडून मी ते 4 इंच घेतलेला आहे। म्हणजे प्रिन्सेस कटचा जो कट्स पॉईंट असतो अपेक्स टू अपेक्स पॉईंट असतो तर तो मी घेतलेला आहे 4 इंच। आणि त्याच्यानंतर फिटिंगच्या साईडला सुद्धा आपल्याला इथं 2 इंच एक्स्ट्रा वाढवायचं आहे। जर तुम्हाला मार्जिन ब्लाऊजमध्ये कमी हवे असेल तर तुम्ही 1.5 इंच वाढवू शकता। मार्जिन ब्लाऊजमध्ये जर जास्त हवं असेल तर तुम्ही तिथं 2 इंच वाढवायचं आहे। तर या कस्टमरने मला मार्जिन थोडंसं एक्स्ट्रा ठेवायला सांगितलं होतं, सो मी इथं साईडला जे आहे फिटिंगच्या 2 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे। प्रिन्सेस कटच्या कट्स पॉईंटचं माप मी 4 इंच टाकलं। त्याच्यानंतर बस्ट पॉईंट जो आहे मी 10 इंचावरती इथं घेत आहे। तर 10 इंचावरती मी बस्ट पॉईंटचं जे मेजरमेंट आहे तर ते घेतलं। त्याच्यानंतर एकदम सिंपल असा मुंड्यातून मी तर प्रिन्सेस कटला जो आहे शेप दिलेला आहे। त्याच्यानंतर दोन्ही साईडला 1.5 इंच आपल्याला हे जे मार्जिन आहे तर ते घ्यायचं आहे। तर हे बघा याच्या दोन्ही साईडला मी 1.5 इंच घेतलं। आता इथं थोडासा मुंड्याचा जो शेप आहे माझा राहिला होता, सो तिथं आपण हा
मार्किंग करून घेऊयात. तर अर्धा इंच मी मुंडा जो आहे डाऊन करून घेतलेला आहे आणि एकदम सिंपल पद्धत आहे आणि खूप ब्लाऊज जे आहेत परफेक्ट आणि छान बसतात. जर तुम्हाला शोल्डर प्रॉब्लेम होत असेल, सारखं जर ब्लाऊजचं शोल्डर तुमचं खाली पडत असेल प्रिन्सेस कटला, सो तुम्ही अशा पद्धतीचं जे आहे कटिंग करू शकता. क्रॉस कटिंग ठेवल्यामुळे काय होते, अस्तर स्ट्रेच होते शोल्डरला आणि ते एकदम व्यवस्थित आणि परफेक्ट फिटिंग बसतं. आता इथं बघू शकता बाकीचे सगळे पार्ट जे आहेत आपल्याला दाखवल्याप्रमाणे इथं कट करून घ्यायचे आहेत. आता मी देणार आहे गळ्याला शेप. जसं की मी मगाशी म्हटलं, ज्यावेळी आपण गळ्याला शेप देतो तर त्यावेळी थोडंसं जे टोक आहे वी नेकचं आपलं खाली येतं. तर हे बघा, म्हणजे प्रॉपर मी वी शेप पण नाही दिला, वी शेपमध्येच मी थोडासा गोल आकार जो आहे इथं दिलेला आहे. जर वी नेक दिला तर एकदम गळा जो आहे आखुडल्यासारखा वाटतो, तर त्यामुळे हा अशा पद्धतीचा जो शेप आहे तर तो एकदा देऊन बघा. खूप छान बसतात ब्लाऊज आणि वी नेकसुद्धा दिसतो आणि जास्त असा आखुडही फ्रंटला जो आहे आपल्याला वाटत नाही. जर तुम्हाला पसरट गळे घालायचे असतील तर या पद्धतीचा जो शेप आहे तुम्ही फ्रंटला देऊ शकता. आता हा जो पार्ट आहे मी दुसऱ्या अस्तरवरती ठेवलेला आहे, कारण हे पॅडेड ब्लाऊज आहे. त्याच्यामुळे मी हे जे पार्ट्स आहेत अस्तरचे डबल काढत आहे. तर तुम्ही पॅड लावणार नसाल, कप्स लावणार नसाल तर तुम्ही आहे तसे सिंगल जे पार्ट आहे तर ते काढू शकता. तर हे पॅडेड ब्लाऊज असल्यामुळे मी इथं डबल अस्तर कट केलेलं आहे. आणि अजून एक, जर तुम्ही ब्रासोचं ब्लाऊज पीस जर शिवत असाल तर तुम्ही त्याच्यामध्ये क्रेप किंवा सॅटिनचं जे अस्तर आहे तर ते घालायला हवं. कारण आता हे मला कस्टमरने कॉटनचं आणून दिलं होतं आणि याच्यामधून थोडे जे कप्स आहेत ते कलर जे आहेत त्या ब्लाऊजमधून थोडे दिसत होते. सो मी तुम्हाला फ्रंटला ओढणी घेऊन ते दाखवलेलं आहे. जर तुम्ही शिवत असाल ब्रासोचं आणि कप्स जर तुम्ही लावणार असाल तर सॅटिन किंवा क्रेप हे दोन्ही तुम्ही वापरू शकता. तर हे कप्स वगैरे आहेत तर ते अजिबात त्याच्यामधून दिसत नाहीत. आता हे मला माझ्या कस्टमरने आणून दिलं होतं आणि त्याने हे लावायला सांगितलं होतं म्हणून मी हे लावलेलं आहे. बट तुम्ही असं करू नका. जर तुम्हाला व्यवस्थित आणि प्रॉपर जर ब्लाऊज बसायला हवा असेल तर तुम्ही या ब्रासोच्या किंवा नेटच्या ब्लाऊजला सॅटिन किंवा क्रेप वापरा, जेणेकरून जे कप्स आहेत किंवा कप्साचा जो कलर आहे व्हाईट किंवा कॉपी कलर तो दिसत नाही. आता इथं बघू शकता आपलं जे कटिंग आहे अस्तरवरचं प्रॉपर आपण करून घेतलेलं आहे. आता आपल्याला अस्तरवरती आपण सगळं जे माप आहे तर ते ऑलरेडी वाढवून घेतलं होतं. सो याच्यामध्ये तुम्हाला कोणतंच माप जे आहे वाढवून घ्यायचं नाही. अस्तरवरती आहे तसंच आपल्याला मेजरमेंट वाढवून आपण कटिंग केलं होतं आणि आहे तसंच आपण हे कटिंग करायचं आहे अस्तरवरती आणि मेन कापडावरती सुद्धा. एक्स्ट्रा मार्जिन कोणतंच आपल्याला याच्यामध्ये घ्यायचं नाही. आता स्लीव्ह जे आहे आपण नॉर्मल जशी नेहमी कट करतो तशी आपल्याला ही कट करायची आहे. सो फ्रेंड्स, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा. काही व्हिडिओमध्ये डाऊट वाटत असेल तर तेही तुम्ही मला कमेंट करून सांगा. चॅनलवरती जर तुम्ही माझ्या नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. सोबत बेल आयकॉनलाही प्रेस करा, जेणेकरून जो व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्याकडे येईल. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद.